आदरणीय पवारसाहेबांना देखील त्या ठिकाणी भेट घेतली आणि सुनेत्रा वहिनींची भेट घेतली. एक दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडली, जे घडू नये असं दुर्दैवानं त्या ठिकाणी घडलं. अजितदादा हे राज्याचे नेते होतेच, परंतु तरुणांचं एक आशास्थान होतं आणि अशा पद्धतीनं ते जाणं हे जसं बारामतीचं नुकसान आहे तसं महाराष्ट्राचं देखील मोठं नुकसान आहे. कारण की एक अनुभवी राजकारणी असू देत, प्रशासनावर त्यांची असणारी पकड आणि विशेष करून कोल्हापूरला कॉलेजला असल्यामुळे त्यांचं आमच्या कोल्हापूरकरांशी असणारं नातं, या सगळ्या गोष्टी नजरेसमोर येतात आणि अजूनसुद्धा विश्वास बसत नाही की दादा आपल्यातून निघून गेलेले आहेत. आम्ही माझ्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन आणि आदरांजली आणि या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो हीच अंबाबाई चरणी प्रार्थना. तुम्हाला काय राष्ट्रवादीची म्हणू नका, जसं महाडिकांना त्यांनी म्हटलं होतं एका व्हिडिओ मध्ये जाहीर सभेत की मुन्ना म्हणू नका, तसं तुम्हालाही बंटी म्हणू नका असं थेट तुमच्याबद्दल ते बोलले होते एकदा. मला वाटते पहिल्यापासून ते मला सतेज पाटीलच हाक मारायचे आणि ते कटाक्षानं भाषणात वगैरे माझं नाव घेताना सांगायचे. कारण की त्यांचा जो डिसिप्लिन होता, त्या डिसिप्लिनमध्ये ज्या गोष्टी बसतात त्याच गोष्टीचं अनुकरण ते करायचे आणि म्हणून सातत्यानं अगदी 3 महिन्यापूर्वी कराडला आले होते, त्यावेळी सुद्धा मटणाचं लोणचं पाठवून दे म्हणून निरोप आला. म्हणजे एवढं त्यांचं कोल्हापूरचं आणि एकूणच नातं आमच्याबरोबरच होतं. पक्ष वेगवेगळे असले तरी वैयक्तिक संबंध त्यांनी सातत्यानं त्या ठिकाणी जोपासले. सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करावं असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती आहे. सुनेत्रा वहिनींकडे ही जबाबदारी देण्यात यावी, वैयक्तिक तुमची काय भूमिका आहे, काय? मला वाटते आज अजून काल अंत्यविधी झालेला आहे, अजून थोडा वेळ या गोष्टीला यायला पाहिजे होता असं माझं वैयक्तिक मत आहे. पक्ष जरी तो अंतर्गत त्या पक्षाचा विषय त्याच्यावर मी बोलणं संयुक्तिक राहणार नाही, परंतु पक्ष जरी वेगवेगळे असले तरी आता संपूर्ण पवार कुटुंबियाचे प्रमुख या नात्यानं पवारसाहेब मला वाटते यामध्ये भूमिका घेतील, त्यामुळे आम्ही बोलणं संयुक्तिक राहणार.